कसं आहे तुम्हाला माहिती आहे की गेल्या 2-3 दिवसापासून जे शालेय शिक्षणामध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात आलेली आहे, तर त्याच्या विरोधातलं आमचं आंदोलन आहे. त्याच्या विरोधातला आमचा संघर्ष आहे आजचा. तर मराठीशिवाय या राज्यामध्ये कोणती सक्ती होऊ नये हीच आमची भूमिका आहे आणि ती आमची ठाम भूमिका आहे. म्हणून हिंदी असेल तर त्याच्या विरोधात, म्हणजे कोणती भाषेला विरोध नाही, प्रत्येक भाषा ही सुंदरच आहे, चांगलीच आहे, पण ती लादू नये आमच्यावर, हीच आमची भूमिका आहे. लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारचा भेटत आहे? लोकांचा प्रतिसाद अप्रतिमच आहे. आज आम्ही इकडे सह्यांची मोहीम घेतली आहे, तर आपण बघू शकता मागे की लोक येत आहेत, सह्या करतायत आणि आम्ही आव्हान करतोय लोकांना आणि संपूर्ण मराठी जनतेला आम्ही आव्हान केलेलं आहे की मग ते पत्रकारी असतील, साहित्यिक असतील, कवी असतील, लेखक असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, जे जे मराठी आहेत त्या मराठी जनांनी एकत्र यावं, मराठीचा जागर करावा आणि मराठी वाढवण्यासाठी काम करावं अशी आमची इच्छा आहे. काय सांगेल, आज तुम्ही इथे एक मोहीम सुरू केलं होतं, लोकांचा प्रतिसाद काय होता, कशा प्रकारचं? आज आम्ही महाराष्ट्रामधून गोरेगाव विभागातर्फे स्वाक्षरी मोहीम ही हाती घेतलेली. एवढ्या करताच की हिंदीची सक्ती होऊ नये. आम्हाला हिंदी भाषेचा विरोध मुळीच नाही, फक्त जी सक्ती आज शासन करीत आहोत त्याकरता आज आम्ही या विरोध त्यांना दर्शवलेला आहे आणि लोकांनी जनजागृती करत आहोत की तुम्हीही मराठीत बोला आणि हिंदी भाषेविरुद्ध तो तुमचा राग असेल, मला काय तुम्ही ते तुझं मत मांडावं स्वच्छतेच्या रूपामध्ये. त्याकरता आम्ही स्वाक्षरी मोहीम इथे घेतली होती. पण जे मुख्यमंत्री ते सांगतात की इंग्रजीचा तुमचा विरोध नाही, पण हिंदीचा का विरोध करतात? हिंदी जोडणारी भाषा आहे, मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलं. आम्ही विरोध करतच नाही होतो. आमच्या प्लॅकॉर्ड तुम्ही बघत आम्ही हिंदी भाषेला विरोध नाहीच आहे. सक्ती करू नका, आमचा हा म्हणणं आहे. हे तुम्हाला कळत आहे, म्हणजे मीडिया हे करते की हिंदी भाषेला विरोध आहे, मला भाषेला विरोध आहे. सक्ती करू नका, तुम्ही सक्ती करू नका, हे प्रामुख्याने आहे. मला एकच याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे, जे ते म्हणाले की जोडणारी भाषा आहे, मान्य ना, जोडणारी भाषा आहे. आम्हाला हिंदी येतं, त्यांना मराठी येतं का? जे येत आहेत तिकडनं त्यांना येत नाही ना. जोडणारी भाषा असेल तर दोन्हीकडनं हवी. मला हिंदी येते बोलता, त्यांनाही मराठी बोलता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आमचा मराठीसाठीचा हट्ट आहे, कुठल्या भाषेला द्वेष नाहीये, हा एक लक्षात घ्यावा. पण जर तुमच्या आंदोलनानंतरही जर सरकारने भूमिका बदलली नाही तर पुढच्या पाऊल काय होणार? आज मुख्यमंत्रीच म्हणालेत ना की हे चुकीच्या म्हणजे आपण त्याच्यामध्ये बदल करतील आणि पुढे येईलच, पण ते म्हणाले की सक्ती करण्यात येणार नाही. 2 कोणत्या तरी भाषा या भारताच्या भाषा असाव्या असं त्या आराखड्यामध्ये होतं. त्या जे पण शालेय शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या पॉलिसीप्रमाणे 2 भाषा या भारतातल्या असाव्या असं होतं. मग एक मराठी ही राज्यभाषा आहे, तिकडे सक्ती आहे. दुसरी इतर कोणती भाषा निवडू शकतो असा विषय. याच्या काय तुम्ही म्हणणार की मनसेच्या यश आहे का मोठा? काल मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतलेली आहे की तिसरी भाषा जी आहे हिंदी, आम्ही जे सक्ती करत होतो की भाषेला तुम्ही दुसरी कोणती भाषा घेऊ शकता, हिंदी किंवा दुसरी. म्हणजे हा आमचा विजय झाला, मनसेचा विजय झालेला आहे. सन्मान साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी हा आदेश काढलेला आहे. कालच्या स्टेटमेंटमध्ये बघितलं असाल की आजच्या पेपरमध्ये आहे. त्यामुळे हा आमचा विजय झालेला आहे, ती सक्ती केलेली नाही आहे. तरी तुमचं आंदोलन सुरू आहे. सक्ती केलेली आहे तर कशाला आंदोलन कमी आरू? त्याला प्रेमाने करू नये. तर मग तुम्हाला कल्पना आहे मनसे काय कोणत्या प्रकारे करणार? ते आंदोलन असणार, ते मग मनसेचं आंदोलन असणार. नुसतं आंदोलनाचा विषय नाहीये की मराठीचा जागर करायला काय नुसतं आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. आजही आमचं आव्हान आहे. मी आता शनिवारी आम्ही कार्यक्रम करतोय जिकडे मराठीचा जागर आहे. एका आंदोलनाचा विषय नाही, मराठी लोकांनी एकत्र यावं. जर मराठीचे तिकडे कविता वाचन होत असतील, एखादे उतारे वाचले जात असतील तर काय चुकीचं आहे, काय वाईट आहे? मराठी लोक एकत्र येऊन ते वाचतील.